भरतीच्या ग्राउंडवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला मार्क कमी पडतात काय काय विद्यार्थ्यांना, आणि आपल्या ग्राउंडवरती मार्क जास्त पडतात. हा डिफरन्स तुम्ही कधी बघितलाय का? मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अशी जबरदस्त माहिती सांगणार आहे ना, की आपल्या चुका काय होतात आणि त्याच्यामुळे आपले मार्क का जातात. कारण की आपण इकडच्या ग्राउंडवरती बादशाह असतो, तिकडे हिरो असतो, आणि इकडे गेल्याच्या नंतर आपण झिरो होऊन जातो. तर असं का? व्हिडिओ एवढा महत्वाचा आहे ना, एवढी असली माहिती खतरनाक कोणीच दिलेली नाही युट्यूबवरती. आपण देणार, कारण की तुमचे मार्क आपल्याला वाढवायचे. इकडे 43 पडतात ना, इकडे 43 नाही 45 पडले पाहिजे. असलं नियोजन मी तुम्हाला सांगतो. एकही सेकंद तुम्ही व्हिडिओ स्किप न करू नका बरं का. काय काय पोरांचं ग्राउंड आहे ना 36चं 38चं असतं, आणि काय काय मुलांचं ग्राउंड आहे ना 45चं असतं. ज्या विद्यार्थ्याचं 45चं ग्राउंड आहे ना, त्याला काय वाटतं ज्याला असं आहे ना 15 दिवस राहिलेत ना, 2 मार्क आहे ना 100 मीटरला वाढवतोच. मग ते काय करतात, 100 मीटरला 2 मार्क वाढवणे लगेचच जोक नाही. स्पीड लगेच वाढणार नाही, पण टेक्निक तुमची 100% वाढणार. टेक्निकने तुमचे 2 मार्क वाढू शकतात. आता टेक्निक कशी ते स्टार्ट आणि एंड मी त्याच्याबद्दल दुसऱ्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती सांगितलेली आहे. पण तुम्ही काय करता माहिती आहे का, 45 वरून 47 वर यायचंय, तुम्ही ओव्हर ट्रेनिंग करता. स्पाइक लावून मग रोज जीव काढणार, आणि ओव्हर ट्रेनिंग केल्याने काय होतं, ते स्पाइक लाव, लयपळ, डोंगर मार, जिम मार, हेवी वेट मार, हे असलं काहीतरी कारनामे करत बसतात, आणि त्यांना काय होतं मग काहीतरी इंजुरी आणि कुठं काय होईल. बाळांनो, जास्त केल्याने लगेच जास्त मार्क वाढत नाही मित्रांनो. तुमचा आताचा वेळ आहे ना, तो टेक्निकली वर्कआउट करायचा आहे. मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि जे 36 आणि 38 वाले मार्कवाले असतात ना, त्यांना पण वाटतं 15 दिवसात 20 दिवसात असं जबरदस्त व्यायाम करतो, हे खातो ते खातो, अशाने मार्क वाढत नाही. अशाने तुम्ही हाय ते मार्क गमवून बसता आणि इंजुरीमध्ये जाता. बरोबर का नाही? सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे हा, आणि हे भरपूर जणांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्यामुळं ही पहिली चूक खूप महत्वाची आहे. ही आता ओव्हर ट्रेनिंग करणं, जास्त वर्कआउट करणं. तुमचा मास्तर बी जर जास्त घेत असेल तर त्याला म्हणा सर राम राम, मग तुम्ही काय जास्त घेऊ नका. जास्त अचानक जास्त केल्याने अचानक काय तर होतं, लगेच तूप खाल्लं, मोकार हळद तोंडा लावली, लगेच गोर होणार नाही. आपलं थोबाड काळापाट आहे ना, काळापाटच राहणार आहे. पण आता एवढं सांगितलं मास्तर, मग ह्याच्यावरती काय करायचं? तुमचा जो वर्कआउट चालू आहे तो अर्धा करा, समजलं का? आणि स्ट्रेचिंग, वॉर्मअप खूप महत्वाचं आहे. वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग लय महत्वाचे बरं का. स्ट्रेचिंग तुम्ही करा, समजलं का? आणि आत्ता कसं तुमच्या रेपिटेशन कमी करा आणि टायमिंग कमी देण्याचा प्रयत्न करा. 400 मीटरच्या तुम्ही 10 मारताय तर 400 मीटरच्या 5च मारा, पण टायमिंग जबरदस्त, रेस्ट घेऊन टायमिंग जबरदस्त, समजलं? हा. दुसरी चूक म्हणजे डाएट आणि चुकीचा आहार आणि हायड्रेशन. मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, मुलं आदल्या दिवशी, मी ह्याच्या अगोदर एक रील बनवली होती, की तुम्ही आदल्या दिवशी जे खाता ना, तेच आपला दुसऱ्या दिवसाचा रिझल्ट असतो. तुम्ही आदल्या दिवशी जर बाहेरचं तेलकट पदार्थ खाल्ले, वडापाव खाल्ले, तेलकट खाल्लं, काही पण कोल्ड्रिंक पिले, तर त्याचा असर मित्रांनो दुसऱ्या दिवशी होणार आहे, समजलं का? आपल्याला आपण जे रेग्युलर जेवण खातो, चपाती भाजी काय असेल तेच आपल्याला रेग्युलर आदल्या दिवशी खायचंय. कोणी वडापाव वाटले, कोणी पोहे दिलं, कोणी काय दिलं, लगेच तिथं डाखाळ्यावाने जायचं नाही, समजलं का? त्यामुळं ते खाणं म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवशीची ऊर्जा आहे. 10 पैकी 7-8 पोरांचा प्रॉब्लेम हाच असतो. ते काय करतात, दुसऱ्या दिवशी ग्राउंड येतात, आज निघतात, आणि दिवसभरामध्ये समजा पैसे कमी तर चहा बिस्किट काय ह्याच्यावरती एक दिवस काढतात, पाणी कमी पितात. मग ह्याचा किंवा संध्याकाळी परत मसालेदार जेवण, कुठं चायनीज खा, कुठं बिर्याणी खा. अरे बाहेर आलोय, घरच्यांनी पैसे दिलेत आपल्याला, हे मस्तपैकी मटण खायला जाऊ. मग ह्याचा परिणाम आपल्याला दुसऱ्या दिवशी होतो. त्यामुळे काही वेगळं खायचंच नाही, रुटीन आपलं व्यवस्थित ठेवायचं, समजलं? ही चूक भरपूर जण करतात. तिसरी चूक काय असणार मित्रांनो, तुम्ही जे भरती जवळ आल्याच्या नंतर किंवा डायरेक्ट भरतीला तुम्ही ना काय करता, नाही नाही बाबा मी भरतीला डायरेक्ट हा नवीन शूज वापरणार आहे, नाही भरतीला मी ही नवीन तायटी वापरणार आहे, नाही मी भरतीला ही नवीन शॉर्ट वापरणार डायरेक्ट भरतीला. ते काय होतं, तुमच्या बॉडीला त्या कपड्यांची सवय नसेल, किंवा एखादी नवीन तायटी तुम्ही घेतली, ती तायटी तुमच्या थाईजला एकदम टाईट झाली, तुमचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट झालं नाही, व्यवस्थित झालं नाही, तुमच्या टाईटीने तुमचे मसल एकदम लॉक नाही झाले पाहिजे, म्हणजे टाईट झाल्याने आपल्या स्ट्राईड ओपन होत नाही, समजलं का? नवीन शूज असेल, तुम्ही कधी वापरलेला नाहीये, तो शूज तुम्ही वापरला, तो टाईट झाला, किंवा त्यांनी पाळता नाही नीट आलं, तुम्हाला जड वाटला, मग ह्या नवीन गोष्टी आपल्याला वापरायच्यात नाही. कोणते पण नवीन इक्विपमेंट असू द्या, ते आपल्याला भरतीच्या वेळेस किंवा भरतीचे 10 ते 15 दिवस अगोदर वापरायचेच नाही. नवीन स्पाईक घेतला, येडे डायरेक्ट भरतीला परत तुम्ही खाऊन वारे मागे येडे, मी ग्राउंडवरती 15 पैकी 15 मार्क पाडतो. अशा चुका नाही करायच्या. तुम्ही बादशाह असेल तिकडे, पण बादशागिरी इकडे दाखवायची नाही, समजलं का? आपल्याला घरी बघत मार्क घ्यायच्यात, गप यायचे, घरी अभ्यास करायचा, चांगले मार्क घेऊन. नवीन कोणतेही इक्विपमेंट वापरू नका,
ही चूक भरपूर मुलं करतात. त्यामुळे 2 ते 4 मार्काचा फरक त्यांचा पडतो. समजलं का? डोक्यात मग येतात, त्या मार्क कमी पडले की जरी ग्राउंड चांगलं असलं तरी. आणि चौथी चूक सांगू का तुम्हाला, सगळ्यात महत्वाची, वॉर्मअप. मुलं काय करतात, हे माझ्या सरांनी वॉर्मअप करायला सांगितलं, आमच्या मास्तरने वॉर्मअप करायला सांगितलं. ते काय करतात माहिती आहे का, वॉर्मअप करतात आणि शो ऑफच लय करतात. मग ते काय करतात, ते वॉर्मअपमध्येच आहे ना स्ट्राईड जास्त मारणार, 100 मीटर मारणार किंवा जम्प करेल, कुठं काय करेल. शो ऑफ नाही करायचा मित्र, तिथं आपल्याला कोण बघा येणार नाही. जरी तो 100 मीटर 15 पैकी 15 मार्क घेतले ते कोण बघणार नाही. काळ्या थोबाड्याचं आहे आपण, समजलं का. भरती झाला तू का बघणार, समजलं. तिथं शो ऑफ करायची काहीच गरज नाही. हो, मग काढायचा बॅगेतून एखादा स्प्रे, फस 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 मारायचा. आणि काय काय कार्यकर्ते नाकात मारत्यान, कानात मारत्यान, तोंडात मारत्यान. अरे काय आहे, आपल्या मसलला लावा, हॅमस्ट्रिंगला लावा, खाली कापला लावा, थोडंसं बॅकला शोल्डरला लावा आणि मस्त बॉडी वॉर्मअप करा ना तुम्ही. काय गरज आहे. काय काय तर ते बाम टायगर बाम घेतात आणि खात्यात आणि मग डोळ्यातून नाकातून कुडून धूर निघतो त्यांचा. असल्या नवीन करत बसू नका मित्रांनो. एखाद्यानं लावला, एखाद्याचा फुकटचा भेटला होता, लय तुम्हाला खाज येते, हे मला पण दे ना. मग त्याचा घ्या ना, मग इथं मार तिथं मारतो का, परफ्यूम आहे का तुला मारायला, इथं मार तिथं मार. असे खाजालय ना, असे आग उठन ना, कुडून आहे ना जाळ बाहेर निघून. त्यामुळे असल्या आगाऊपणा करू नका. समज थोडासा बाम लावा, तिथं भेटाय काय ठिकाणी बामही घेऊन देत नाही, पाण्याची बाटली घेऊन देत नाही, प्री वर्कआउट घेऊन देत नाही, समजलं. पण काय ठिकाणी जर भेटला चान्स तर पाणी प्या, व्यवस्थित बॉडी वॉर्मअप करा, शो ऑफ करू नका, मोकार तिथे एनर्जी खर्च करू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. काय पोरांना लय खास असते, मोकार काहीतरी करायचे. या चुका टाळा. आम्ही आर्मी भारतांना गेलो की पोरं फस 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 परफ्यूम असल्यावर आणि ते स्प्रे मारायचे. ही चूक खूप महत्त्वाची आहे. आणि 5वी चूक सांगू का तुम्हाला, जी प्रत्येक मुलाची भरतीच्या ग्राउंडला गेल्याच्या नंतर होते. सकाळी 5 वाजता लाईनला लागायचं. पोटामध्ये काय आहे काय नाही. आपलं ग्राउंड उन्हाचं येते का बाबा, सकाळीच होऊन जाते. आदल्या दिवशी पण ते दडपण छातीमध्ये धड 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 धड. मग त्याच्यामुळं काहीतरी होईल, लगवेल लागून, कुठं हागायला लागून तुम्हाला, कुठंतरी पळ बाटल्या घेऊन. असले मेंटली प्रेशर आपल्या बॉडीवरती येतो, समजलं का. पण मित्रांनो, जे होईल ते होईल असं समजून आपल्याला जायचं आहे. आपण वर्षभर मग मेहनत केलेली, अरे केली आहे का नाही, वर्षभर मेहनत केली, टेन्शन घ्यायचं नाही. जे होगा अच्छा होगा, जे होईल ते आपल्या कर्माने होईल. आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्याला नक्कीच आपलं चांगलं होईल मित्रांनो. त्यामुळे प्रेशर काय घेऊ नका. प्रेशर येणार आहे, मला माहिती आहे ना. आम्ही पळालोय त्या ग्राउंडवरती, आम्ही इव्हेंट दिलेत, आम्ही पोलीस झालोय. मला सगळं कळतं तुमच्या मनातलं बाळांनो. त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही, समजलं का. मला माहिती आहे तुमची तारा काय होती. आम्ही पोलीस भरतीला इव्हेंट घ्यायला असतो, पोरांची ती परिस्थिती आम्ही बघत असतो, समजलं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लगवीला आली, संडासला आली तर तिथं कंट्रोल करत बसायचं नाही. त्याचा परिणाम आपल्याला इव्हेंटवरती होतो. कुठेतरी जागा वागायची आणि हलकं होऊन यायचं, समजलं का. पण डोक्याला प्रेशर येतं, मार्क कमी पडतात, नंतर टेन्शन घेण्यापेक्षा कुणा लाजायचं नाही तिथं. लाज सोडून द्यायची, समजलं की. लाजच धरायची नाही अजिबात तिथं. सगळीकडे सोय असते. अगोदर हलकं होऊन यायचं. आणि पोर काय होते माहिती आहे, दिवसभर काही ठिकाणी त्यांना बसून ठेवतात. पोटामध्ये काही नसतं, अन्नाचा तुकडा नाही, पाणी नाही, वर ऊन लागतं. इव्हेंट कधी येईन कधी पळवतील, 1600 पळणं काय जोक आहे काय. भल्या भल्यांच्या तोंडातून याच्यातून वाफा निघतात, चोक नाही. पण आपला तो मेंटली प्रेशर आहे ना, तो आपल्याला कंट्रोल करायचा आहे. ते तुमच्या ह्याच्यावर आहे बरं का, ब्रेनवरती आणि मनावरती, दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे. लय ताकद येडी आपल्यामध्ये. हा माणूस असाच टॉपला जात नसतो. हे दोन्ही आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे, समजलं का. ती ताकद आतली ताकद बाहेर काढायची. ते जनावर बाहेर काढा, समजलं का. ते जनावर बाहेर काढायची, आतली ताकद बाहेर येणार नाही. असं पळायचं ना, 1600 मीटरला येऊन डायरेक्ट पडलं पाहिजे, अंधारे आले पाहिजे, चांदण्या दिसल्या पाहिजे, काय दिसलं पाहिजे. पण पळायचं लई बेकार आणि म्हणायचं लई बेकार आहे आम्ही, समजलं मित्रांनो. त्यामुळे डोक्यामध्ये ठेवा, शेवटचा 400 मीटरचा राऊंड, 200 मीटर मी असं पळणार ना, त्याची आईला अख्खी पोरं बघितली पाहिजे. याला या पट्ट्याने आउट ऑफ मारलं बरं का. गोल्डन टिप्स सांगतो तुम्हाला. ग्राउंडच्या अगोदर आपल्याला 24 ते 48 तास रेस्ट पाहिजे, समजलं का. 7 ते 8 तासाचे मस्तपैकी रिलॅक्समध्ये झोप, एकदम मस्त. नाही तर गेल्या भरत्याला बोटं घालत असल्या मोबाईलमध्ये आयटम बरं बोलतोय असल्या नाही झालं पाहिजे, समजलं का. आणि घरचं जेवण आणि डोक्यामध्ये कसले टेन्शन नाही, एवढं प्रिपेअर होऊन जायचं आहे आपल्याला. व्हिडिओ कसा वाटला ना, मला प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे. आणि प्रत्येकाचं ग्राउंड कोणत्या ठिकाणी हे पण मला कमेंट आले पाहिजे मित्रांनो.
जसा वेळ भेटेल मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. पण कमेंट ही प्रत्येकाची आली पाहिजे. हा व्हिडिओ त्या पोराला पर्यंत पोहोचवा. तुमचा सक्का मित्र, सक्का भाऊ, सक्का मित्र, सख्खी मैत्रीण कोणाला तिला पाठवून द्या. या चुका, ह्या 5 महत्त्वाच्या चुका तुमचे आहे ना 2 मार्क 100% वाढू शकतील. हे मी तुम्हाला सांगतो. या चुका टाळा आणि पोलीस भरती व्हा. काय जुळवता नाही आलं? या चुका टाळा आणि पोलीस व्हा. जय महाराष्ट्र.